सुहास आंबेडकर. जी एस टी येत होती ती आज खाली एस टी येणं बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे बरेचसे वृद्ध किंवा शाळेत जाणारी, कॉलेजला जाणारी मुलं किंवा इतर काही कामांसाठी जाणारी माणसं यांचा फारच अतोनात त्यांचे हाल होत आहेत. आणि पावसापाण्यात आज एस टी येते, धारमाथ्याला थांबते आणि तिथूनच ती निघून जाते. पण आज अशी परिस्थिती आहे की या पावसापाण्यातून ती एवढी वाट चढून वरती जाणं हे सगळ्यांनाच म्हणजे शक्य होत नाही. त्याच्यामुळे बऱ्याचदा एस टीचा प्रवास हा ग्रामस्थांना मिळत नाही. त्याच्यामुळे बरीचशी कामंसुद्धा अडून राहतात. मध्यंतरी एक संबंधित अधिकाऱ्यांनी ह्या जलजीवन योजनेतून एक हे केलं होतं, पाण्याची लाईन केली आणि त्या ठेकेदारांनी जे काम केलं त्याची जे काय काम केलं आहे नाल्याच्या बाजूनी तिथे संपूर्ण मोठ्या मोठ्या दगडीवरती आलेले आहेत. आणि त्या दगडींमुळे काय होतं आहे की ते सगळं पाणी रस्त्यावरती फिरतं आणि जो रस्ता शिल्लक होता तो सुद्धा आता धुपत चाललेला आहे. आणखी पुढे बराचसा पाऊस पडणार आहे, त्यामुळे इथून मग चालणं पण धोकादायक होणार आहे. तर अशी ही परिस्थिती आहे. आणि त्या ठेकेदाराने जो पॉकलँड वापरला होता त्या पॉकलँडने हा रस्ता पूर्ण खणून काढलेला आहे. त्या खणून काढल्यामुळे तो रस्ता आणखीनच खराब झालेला आहे. त्याच्यामुळे आज अशी परिस्थिती आहे. अशा पद्धतीचं हे सगळं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे बरेचसे ग्रामस्थ आमचे त्रस्त आहेत की ठेकेदारांनी करून देतो म्हटलं होतं काही कामं, ते दगडी बिगडी सगळे उचलीन म्हटलं होतं, पण त्यांनी काही तसं उचललेले नाहीत. बरेचसे गडगे पण काहीतरी आतमध्ये तोडून ठेवलेले आहेत, ते सुद्धा बांधून देतो म्हटलं होतं, ते सुद्धा बांधून दिलेले नाहीत. झाडं तिथे उन्मळून काढली होती सगळी आणि त्यांच्या ब्रेकरनी, आणि ते संपूर्ण झाडंसुद्धा तिथे आडवे करून ठेवलेले आहेत. ते सगळी उचलतं म्हणून सांगितलं होतं, पण त्याच्यानंतर त्या ठेकेदारांनी काहीही केलेलं नाही. त्याच्यामुळे आज सगळ्याच बाबतीत ग्रामस्थांचं असंही नुकसान आहे, असंही नुकसान आहे. आज आम्हाला एस टी खाली येणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आज वरती जी पाण्याची टाकी बांधली आहे तिथे टाकीपासून जी त्यांनी खोदकाम केलेलं आहे ते अगदी खालीपर्यंत त्या रस्त्याच्या मध्ये एक रस्त्याखालून जाणारा गटार आहे मोठा, त्या गटाराचं पण तोडकाम करून तिथे मोरीचं तोडकाम करून ते संपूर्ण चिऱ्याबिरे त्या मोरीत जाम झालेले आहेत. आणि ते पाणी त्या मोरीतून जायला पाहिजे. ते संपूर्ण पाणी आता रस्त्यावरती येतं आहे आणि रस्त्यावरती आता हे चर पडलेले आहेत बरेचसे. आणखी पुढे पाऊस जाणारच आहे. आता पुढे काय हालत होते काय कळत नाही. पण हे काम लवकर चांगल्या प्रकारे व्हावं, कोणीतरी या रस्त्याकडे लक्ष द्यावा अशी आमची फार इच्छा आहे. तर त्या दृष्टिकोनातून हे सगळे प्रयत्न आहेत. माझं नाव प्रदीप आंबेडकर. मी या पालियेवाडीचा नागरिक आहे, एक जबाबदार व्यक्ती आहे. आणि जे संबंधित ठेकेदाराने जेव्हा इथे आमचं जो पाईपलाईनचं काम केलं, पाण्याच्या पाईपलाईनचं, तो ह्या रस्त्याच्या वरच्या बाजूने जो आमचा गटार होता त्या गटारातूनच त्यानं पाईप टाकताना त्याने काय केलं, त्या पॉकलनने तो सगळा गटार खोदला आणि तिथे जो पाईप टाकला त्या गटारामध्ये, आणि जो दगड बिगड जे मोठे मोठे जे वर काढले ते सगळे रस्त्यावर येऊन तसेच टाकले. कारण त्यांनी आम्हाला असं प्रॉमिस केलं होतं की सुरुवातीला आम्ही त्यांना म्हटलं बाबा हे आमचं तिथे असं नुकसान होता का म्हणे, तर नाही, जे काय तुमचं नुकसान होईल ते मी सगळं भरून देईन, रस्त्यावर तुम्हाला सिमेंट टाकून देईन वगैरे असाही बोलला होता. आणि तसं काही न करता तो तसंच टाकून गेला. आम्ही त्यांना फोनवर त्यांच्याशी संपर्क साधला, प्रत्यक्ष संपर्क साधला आणि त्यांनी ते काही आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिली. नंतर मग आम्ही तो अर्ज वगैरे दिलेला आहे, तक्रार अर्ज, तो तुम्हाला आम्ही त्याची कॉपी आता सादर करू थोड्या वेळाने. आणि त्याच्यानंतर ते संपूर्ण आता तुम्ही बघितलं की हे जे मोरी जी मध्ये होती ती मोरीची पण सगळी तोडफोड करून ते सगळी मोरी जाम करून टाकली. आणि त्या मोरीवरून जे इकडून जे पूर्ण पाणी रस्त्यावर येत आहे आणि त्याच्यामुळे ही आता रस्त्याची हालत ही संपूर्ण हालत झाली. त्याच्यामुळे जी एस टी बंद झालेली आहे. आणि आम्हाला आता लहान मोठे मुलं, सगळी वृद्ध माणसं, शाळेतली मुलं, त्यांना जवळपास 1.5 किलोमीटर हा घाट रस्ता चढून जावं लागतं. आणि अशा पद्धतीने आम्हाला हा त्रास आता हे जवळजवळ 1 महिना झाला आहे. आणि हा कधी आमचा हा त्रास म्हणजे जाईल याची आम्ही आता वाट बघतो. त्रास म्हणजे काम होऊन 5-6 महिने झाले आहेत. हां, काम होऊन फेब्रुवारीमध्ये त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही तो जो पहिला अर्ज दिला त्याच्यानंतर परत 2 आणखी अर्ज दिले रिमाइंड संदर्भ टाकून, तरी पण त्यांनी काही दखल घेतलेली नाही. संबंधित खात्यांना तसं आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, ग्रामपंचायतीला केलं आहे, जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठ्याला केलेलं आहे, पंचायत समितीला केलेलं आहे, असे अर्ज केलेले आहेत. पण तिकडूनही तिचा काय प्रतिसाद अजून आम्हाला मिळालेला नाही. तर आता पुढे काय परत एकदा रिमाइंड करायचं आहे, बघूया काय होतं आहे ते. बऱ्याचदा म्हणजे आम्ही आमदारांच्या संपर्कात आहोत. हे आमचे संजय आंबेडकर हे त्यांचे कार्यकर्ते आहेत. जवळजवळ 4-5 वर्ष आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना बरेचसे अर्ज दिलेले आहेत. त्यांनी आश्वासन दिलेली आहेत बरीच वेळा की आम्ही तुमचा रस्ता लवकरात लवकर करून देऊ म्हणून.
पण आता मला वाटतं तो पाऊस पडलेला आहे, पावसात काय ते काम होणार नाही. आता पुढे कधी होतं आहे ते बघू. पण त्यांचा पाठपुरावा सतत चालू आहे. त्यांच्याकडे बरेचसे अर्ज केलेले, जवळ 4 वर्ष आम्ही त्यांच्या मागे होतो या रस्त्यासाठी, डांबरीकरणासाठी. 15 दिवसापूर्वी पडेलला गेलो आणि 15 दिवसात त्यांनी पडेलला ते आले होते. त्यावेळी तिथे जाऊन त्यांची भेटही घेतली आणि त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर तुमचं डांबरीकरण रस्त्याचं करून देऊ आणि व्यवस्थित तुमची जी वाहतूक आहे ती व्यवस्थित सुरळीत करून देऊ असं सांगितलेलं आहे. आता तर ही सगळी परिस्थिती अशी आहे, कारण आता आजारी माणूस जर पडला एखादा वाडीमध्ये तर त्याला वरती कसं न्यायचं एस टीपर्यंत हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. कारण इथे सगळ्यांच्याच 4 व्हीलर आहेत असं नाही. आणि जर एखाद दुसऱ्याचे आहेत ते कुठे बाहेर गेले का तेही परत वांदे होतात की आता ह्या रुग्णाला न्यायचं कसं हॉस्पिटलपर्यंत. किंवा जी शाळेतली मुलं आहेत त्या मुलांना जर एस टी सकाळी जाणारी आहेत, सकाळी 6ला ती गाडी इथून निघते आणि ते एवढं वरती परत ते चालून जायचं आणि तिथून परत आपलं देवगड गाठायचं किंवा वाडा गाठायचं, अशा प्रकारचा सगळा शिक्षणाचा प्रकार आहे हा. दुसऱ्याकडून म्हातारी माणसांची फारच कुचंबणं होते. आता शेतीचे दिवस आहेत, शेतकऱ्यांना सुद्धा खालीवर व्हावं लागतं आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या म्हाताऱ्या माणसांचा सुद्धा खूप त्रास होतो. एक दमछाक होते त्यांची हा रस्ता चढून जाईपर्यंत. साधारण तरुण माणसाला पण त्रास होतो वरून चढून जाईपर्यंत. तर म्हाताऱ्या माणसांचं ते साहजिकच तसं होणार. तर अशा पद्धतीचं सगळं तर लवकरात लवकर आमदारसुद्धा लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. आणि लवकरात लवकर डांबरीकरण जर झाला तर बऱ्याचशा लोकांची व्यवस्थित सोय होईल. महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट.